नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मोठ्या दिमाखामध्ये मोठा गाजावाजा करत ही लाडकी बहीण योजना सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आणली. कुठलंही जर तुम्ही गेला तर लाडक्या बहीण योजनेचं पोस्टर, सरकारची लाडकी बहीण योजना, महिलांना आम्ही सक्षम करत आहोत, महिलांना आम्ही लाडक्या बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये देत आहोत, त्यामुळे महिला सक्षम होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, महिला त्यातून काही उद्योगधंदा पण सुरू करू शकतात. अशा पद्धतीनं प्रत्येक चॅनलमध्ये मीडियामध्ये फक्त लाडकी बहीण योजना, निवडणुकीपूर्वी ही लाडकी बहीण योजना आणली. सरकारला ही निवडणूक जिंकायची होती, त्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. आता ह्या लाडक्या बहीण योजनेचं काय होणार? ह्या लाडक्या बहीण योजनेमध्ये सरकारनं जी 2,34,00,000 महिलांना याचा लाभ दिलेला आहे, त्या 2,34,00,000 महिलांना याचा लाभ लाडक्या बहीण योजनेमध्ये मिळणार. त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजून एक आश्वासन दिलं होतं की आम्ही लाडक्या बहीण योजनेमध्ये जर आमचं सरकार तुम्ही निवडून दिलं लाडक्या बहिणींनी तर 1,500चं 2,100 रुपये करू. अशा पद्धतीमध्ये ह्या शिंदे, फडणवीस आणि अजितदादा ह्या तिघांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहीण योजनेची वाढ करू. आता ही लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात आली कुठनं? तर ही लाडकी बहीण योजना जी आली ही मध्य प्रदेशमधून लाडकी बहीण योजना आहे. पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये ही लाडकी बहीण योजना त्यांनी लागू केली. तेव्हा तिथल्या विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्यांनी लाडकी बहीण योजना लागू केली. लागू केल्यानंतर त्यांना भरघोस यश मिळालं. एक हाती सत्ता BJPला तिथे मिळाली. आत्ताची परिस्थिती जर त्या मध्य प्रदेशमधली बघितली तर फक्त 12% महिलाच त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. म्हणजे 88% महिला यातून बाद केलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा. म्हणजे ह्यांनी फक्त ही योजना निवडणूक जिंकण्यासाठीच मध्य प्रदेशमध्ये आणली होती, हे याच्यातून स्पष्ट होते. आणि हे याच्यातून सिद्ध होते की ह्यांनी ह्यासाठीच ती योजना आणली होती. आता महाराष्ट्रातली जी लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेचं नक्की काय? 2 दिवसांपूर्वीच महिला बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे, त्यांनी सांगितलेलं आहे की 2.5 कोटीचं उत्पन्न आहे त्या महिलांचं, त्या महिला यातून बाद होणार आहेत. म्हणजे ज्या महिलेचं 2.5 कोटी वार्षिक उत्पन्न आहे त्या यातून महिला बाद करणार आहेत. दुसरे अनेक एक त्यांनी अट सांगितली की ज्याच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहनं आहेत त्या महिला यातून बाद होणार आहेत. आता सध्या परिस्थितीला जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये एक तरी 4 चाकी वाहन हे 100% तुम्हाला गावात, जवळजवळ 90% घरांमध्ये, 90 ते 95% घरांमध्ये ही 4 चाकी वाहनं सापडतात. त्याच्यामुळे 4 चाकी वाहन असणाऱ्या सुद्धा महिला यातून बाद होणार आहेत. ज्या सरकारी महिला आहेत, सरकारी नोकऱ्या करतात त्या महिला यातून बाद होणार आहेत. नमो शेतकरी सन्मान निधी योजना ज्या महिला घेत आहेत, म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये वर्षाला 6,000 रुपये महिलांना मिळतात. जवळजवळ 20 लाख महिला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये आहेत. त्यातल्या 18 लाख महिलांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यातले जर 6,000 रुपये कमी केले, म्हणजे 18,000 रुपये लाडक्या बहीण योजनेला मिळतात, त्यातून 6,000 कमी करायचे, म्हणजे 12,000 फक्त लाडक्या बहीण योजनेला त्यातून लाभ मिळणार. PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये ज्या महिला असतील त्याचं अजून यांनी सांगितलं नाही. जर PM किसान योजनेमधल्या महिला जर ह्यात लाडक्या बहीण योजनेमध्ये त्यांनी टाकल्या, निकषामध्ये टाकल्या, तर अजून 6,000 रुपये कमी होतात. फक्त 6,000 रुपयेच लाडक्या बहीण योजनेचं महिलांना मिळणार. PM किसान योजनेतले जर महिला त्यात ॲड केल्यात, म्हणजे ही लाडकी बहीण योजना फक्त सरकार आणण्यासाठीच आणली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना आणली नाही, विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना आणली, लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर ही योजना आली. जनतेला, महिलांना पैसे वाटायचं काम केलं. महिलांना पैसे वाटून मतं मिळवली, कायदेशीररित्या महिलांना पैसे वाटले. हे पैसे घ्या आणि आम्हाला मत द्या. 2,34,00,000 महिलांना ही पैसे वाटप झालं आणि त्याच्यानंतर ह्यांना प्रचंड प्रमाणात यश मिळालं. या BJPची एक हाती महाराष्ट्रात सत्ता आली. आता ह्यांनी ह्या योजनेमध्ये कात्री लावायचं काम केले. निकष अटी टाकून ह्यातल्या बहुसंख्य महिला, जवळजवळ 80 ते 90% महिला माझ्या अंदाजे ह्या निकषानुसार महिला ह्या अपात्र होणार आहेत. त्यांनी आता ज्या अर्जाची पडताळणी आहे ती चालू केलेली आहे. आता हळूहळू टप्प्याटप्प्याने हळूहळू
महिला ह्या बाद करत जाणार आणि लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही ठराविकच महिला राहतील. 5-10% फक्त महिला लाडक्या बहीण योजनेमध्ये राहतील, बाकी सगळ्या महिला यातून बाद होतील. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही जी सरकारनं आणली ती फक्त निवडणूक जिंकण्यासाठीच आणली हे यातून सिद्ध होतंय. आणि लाडक्या बहिणींना पण कळायला पाहिजे की आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी आपल्याला पद्धतशीरपणे गंडवलेले आहे. 21 रुपये देणार म्हणले होते, तुमचे 1,500 रुपये पण आता ते काढून घेतात. 1,500 रुपये पण ते तुम्हाला आता देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी योजनेने ज्या महिला ज्यांनी पात्र आहेत त्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे सरकारला की आम्हाला 21 रुपये द्या, आम्हाला ह्यातून बाद करू नका. तुम्हाला आम्ही मतदान केलेलं आहे, तुमचं सरकार केंद्रात पण आहे आणि राज्यात पण आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेमध्ये आम्हाला तुम्ही बाद करू नका आणि तुम्ही आम्हाला पैसे दिलेच पाहिजेत. मोठ्या दिमागामध्ये आम्हाला ही लाडकी बहीण योजना तुम्ही लागू केली होती. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना माझ्या शुभेच्छा आहेत की तुम्हाला याचे पैसे मिळावेत. आज इतकं, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.